नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण सगळेजण एका गोष्टीची वाट पाहत आहोत, ते म्हणजे महाविकास आघाडी आपलं जागा वाटप कधी पूर्ण करणार आहे. एकीकडे भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली, शिवसेना शिंदे गटाने पहिली यादी जाहीर केली, अजित पवार यांनी त्यांची पहिली यादी जाहीर केली आणि तरीही महाविकास आघाडीचा जागा वाटपचा तिढा काही संपत नाही आहे असं दिसतंय. असं साधारणतः चित्र आहे. काही वेळेला चित्र असंही क्रिएट केलं गेलं की यांच्यामध्ये वाद आहेत. मात्र नंतर लक्षात आलं की यांच्यामध्ये वाद नाही आहेत. म्हणजे संजय राऊत असं म्हणतात की आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला सत्तेमध्ये बसायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त विचार करतो आहे की जे उमेदवार निवडून येतील आम्ही त्यांचा विचार करतो आहे आणि त्या अर्थाने आम्हाला थोडासा वेळ लागतो आहे. अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पहिली यादी काल जाहीर झालेली आहे आणि या सगळ्यांमध्ये एक जो आकडा सगळ्यात जास्त व्हायरल होत आहे तो म्हणजे 85-85-85. ही काय भानगड आहे आणि ह्याची टोटल 288 होत नाही. म्हणजे 85-85-85 याची टोटल होते 255. मग हे काय आहे? तर हा एक असा फॉर्म्युला मला असं वाटतं महाविकास आघाडीने शोधून काढलेला आहे, ज्याच्यामधून त्यांना विजयाचं गणित मे बी सापडलं असेल किंवा शक्यता वाटत असेल. आता त्या शक्यता कितपत आहे हे तर मला असं वाटतं जनता म्हणून तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगाल. मात्र मला जे काही वाटतं आहे की संजय राऊत असं म्हणाले की आमच्या तिघांच्या या आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना UBT यांच्यामध्ये कोणीही मोठा भाऊ नाही आहे. म्हणजे कोणीही बाबा हा मोठा पक्ष आणि हा हा छोटा पक्ष, मग तुम्ही थोडं नमतं घ्या. जसं की महायुतीमध्ये चाललेलं आहे. तिकडे भाजपला असं वाटतं की आम्ही मोठा भाऊ आहोत. शिवसेना शिंदे यांना ते जे काही आहे ते आता सांगत आहेत की आता तुम्ही थोडासा त्याग करा, याच्या आधी आम्ही त्याग केला, आता तुम्ही त्याग करा, थोडंसं नमतं घ्या वगैरे. त्यांच्यामध्ये ते चाललेलं आहे, लहान भाऊ मोठा भाऊ हे. मात्र महाविकास आघाडीमधले लोक असं म्हणतात की आमच्यामध्ये कोणीही मोठा भाऊ नाही आहे आणि आम्ही जवळपास समानच आहोत. अर्थात जागावाटपामध्ये मागे पुढे जरी झालं तरी त्यांच्यामध्ये काय बाबा आम्ही मोठा, जसं भाजपला वाटत असतं की आम्ही म्हणजे बाबा मोठा आहोत, तसं इथे कोणालाही वाटत नाही. अशा प्रकारे संजय राऊत यांनी काल वक्तव्य दिलेलं आहे. मग हे 85-85 काय आहे? तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, महाविकास आघाडीमध्ये जसं की हे 3 पक्ष आहेत, महत्त्वाचे जे 3 पक्ष आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि UBT. याच्यामध्ये अजून काही पक्ष आहेत, जसे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, त्यानंतर आपण म्हणूया सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आहे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आहे. असे छोटे मोठे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे, छोटे मोठे पक्ष आहेत. त्यांनासुद्धा 1-1, 2-2 जागा हव्या आहेत. शेतकरी कामगार पक्ष आहे, श्रमिक मुक्ती दल आहे. हे सगळे जे छोटे छोटे गट आहेत, खरं तर हे गट खूप महत्त्वाचे आहे. यांची चर्चाही फारशी होत नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणजे हे मोठे लोक आहेत. मात्र याच्यामध्ये शेकापसारखा महत्त्वाचा पक्ष आहे. हे जे काही आहे, हे आवाजसुद्धा जे आहेत ते दबले गेले नाही पाहिजे, बंद नाही झाले पाहिजे. आणि जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा लोकशाहीमध्ये अशा छोट्या छोट्या गटांनासुद्धा आपलं प्रतिनिधित्व तिथे होतं आहे, आपल्यालासुद्धा इन्क्लूड केलं जाऊ शकतं आहे असं वाटणं, मला असं वाटतं की त्यालाच लोकशाहीची सकस असणं असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे जसं हे 3 पक्ष आहे, यांनी जे 85-85-85 करत एक आकडा त्यांचा ठरवलेला आहे 255 असा. याच्यामध्ये वरून उरतात किती? 33. ठीक आहे, 255 + 33 ते होतात 288. म्हणजे मग हे 85-85-85 हे 3 महत्त्वाचे पक्ष जर वाटून घेतील तर उरतात किती? 33 जागा उरतात. आता असं चाललेलं आहे की या ज्या 33 जागी आहे, या 33 जागी हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, हे यांना सुद्धा जे आहे ते यांना ते देतात. म्हणजे त्यांना द्यायचं आहे. देतात इन द सेन्स की असं नाही आहे की ते खैरात करत आहे. अर्थात त्यांना दिलं पाहिजे. मला तर असं वाटतं की अशा उलट छोट्या छोट्या पक्षांनाच दिलं पाहिजे. यांना आपला पक्ष या शिवसेनेमध्ये सामील करून घ्या, शिवसेनेमध्ये प्रवेश करा, पक्षप्रवेश करा, असं करायची गरज लागली नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे जे काही आहे, ज्यांना कळत नाही आहे, हे जे महायुतीमधले लोक आहेत की जे विरोध करत आहेत किंवा जे हसत आहेत या 85-85-85ला हसत आहेत, म्हणतात असं कसं कॅल्क्युलेशन, याच्यामध्ये कुठे 288 होतात, म्हणजे यांना हरायचंच आहे, हे समीकरण नाही आहे, हे कमीकरण आहे, असं जे काही म्हणत आहेत. तर तुम्ही एक लक्षात घ्या, हे कमीकरण नाही आहे. याच्यामध्ये बाकीचे जे ही आवाज आहेत की ज्यांना सुद्धा रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे. आणि मला तर आता माहीत नाही महाविकास आघाडी नेमक्या किती जागा या छोट्या पक्षांना देईल. मात्र मला तरी पर्सनली असं वाटतं की जर त्यांच्यामध्ये सशक्त आणि सकस असे लोक असतील तर नक्कीच त्यांना त्यांच्या पक्षांना जे आहे ते उमेदवारी दिली पाहिजे. त्यांना त्यांच्या त्यांच्या चिन्हावर लढू दिलं पाहिजे. कुणीही आपल्यामध्ये सामील व्हा असं काहीही दबाव तर नाहीच, मात्र मजबुरीने सुद्धा कोणी असं करू नये असं मला वाटतं. आणि हरियाणाच्या इलेक्शनच्या
पार्श्वभूमीवर जिथे आपल्याला माहिती आहे की हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप हे सुद्धा एकत्र आले नाही, जिथे की लोकसभेमध्ये इंडिया म्हणून हे सगळेजण लढलेले आहेत. मात्र हरियाणामध्ये काँग्रेसला असं वाटतं की आपणच खूप मोठे आहोत. काँग्रेसला म्हणजे तिथल्या काँग्रेसला, हरियाणाच्या ते जे हुड्डा वगैरे तिथले लोक आधीचे सगळे आहेत त्या लोकांना असं वाटत होते की काँग्रेस स्वबळावर लढली तर जिंकणारच आहे, 100% जिंकणार आहे. त्यामुळे तिथे आम आदमी पार्टी ही वेगळी लढली आणि त्यामुळे असं झालं की तिथे आपण पाहिलं की फार थोड्या फरकाने सत्ता जी आहे ती काँग्रेसला मिळाली नाही, जिथे की सगळ्यांना वाटत होतं की इथे भाजपची सत्ता येणार नाही आहे. हरियाणामध्ये तुम्ही आजही कोणाला जाऊन विचारा, लोक तर अर्थात हे म्हणत आहेत की ईव्हीएममध्ये घोळ आहे. बरं, ईव्हीएममध्ये 10% जरी घोळ केला असला ना तरीही काँग्रेसच जिंकली असती, पण ते झालं नाही. याच्यामध्ये जे लोक म्हणतात की काँग्रेसनी एकटं नव्हतं लढायला पाहिजे, इंडियामधून लोकसभेला लढले तर सगळ्यांना सोबतच घ्यायला पाहिजे होतं. आम आदमी पार्टीला सोबत घेतलं असतं तर 7 जागा अशा होत्या की ज्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत होते की जेवढे मतं आम आदमी पार्टीला मिळालेले आहेत तेवढे काँग्रेसमध्ये ॲड झाले असते तर हा काँग्रेसचा उमेदवार किंवा आम आदमी पक्षाचा उमेदवार जो आहे तो जिंकला असता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे जे काही यांची एकी दिसत आहे, इथे कुणीही हे म्हणत नाही की तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज करा वगैरे. तर मला असं वाटतं की ही एकी, हे जे काही ते दाखवत आहेत, हे जे काही आहे, मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे आणि ते असलं पाहिजे. इथे फक्त हे 3च पक्ष एकत्र आलेले नाही आहेत, तर इथे या छोट्या पक्षांचा सुद्धा विचार करतात. म्हणजे संजय राऊत म्हणाले की आम्ही 3 महत्त्वाचे पक्ष आणि बाकीचे जे छोटे छोटे पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांना सुद्धा आम्हाला हे करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे तिघांची जी आहे ती एकी इथं दिसत आहे. 85 85 85 प्लस 33 आणि या 33मध्ये छोटे छोटे 5-6 पक्षही येतात. आणि मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होऊ शकतं की जसं की शेतकरी कामगार पक्षासारखा महत्त्वाचा पक्ष आहे, त्यांना तिथे विधान परिषदेमध्ये हरवलं, ते पण काँग्रेसच्या काही लोकांनी बंडखोरी केली म्हणून त्यांना हरावं लागलं. पण ती वेळ आता परत आली नाही पाहिजे आणि त्यांना सुद्धा तिथे जाता आलं पाहिजे. नाहीतर काय होऊ शकतं, हे पण महत्त्वाचे आणि मोठे लोक आहे, यांनी काम केलेलं आहे. याला म्हणूया की मला असं वाटतं उलटं हे जे छोटे पक्ष असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात, कारण की ते तळागाळातून आलेले असतात, त्यांनी काहीतरी काम केलेलं असतं त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आपण पक्ष म्हणून टिकून राहू शकतो. तर या लोकांना जे आहे ते सोबत घेणं मला असं वाटतं खूप मोठी ताकद जी आहे ती वाढवण्यासारखं आहे. भाजपसारखं करू नये, जसे की भाजपने तुम्ही पाहिलं असेल की अनेक पक्षांना जे आहे ते विलीन करून घेतलं आणि विलीन करण्याची त्यांच्यावर जी आहे ती काय म्हणूया मजबुरी टाकली. म्हणजे असं नाही की ते पक्ष स्वतःहून आले, जसे की आपल्याला माहिती आहे त्या नवनीत राणा, त्यांचा पक्ष काय वेगळाच होता, युवा स्वाभिमानी पक्ष वगैरे काहीतरी, आणि त्यांना भाजपमध्ये यायला भाग पाडलं त्यांनी, तेव्हाच तिकीट दिलेलं आहे, त्याच्याशिवाय तिकीट नाही दिलं. राणे जे आहेत ते त्यांचा स्वाभिमानी पक्ष होता, ते सुद्धा भाजपमध्ये गेले, त्यांनाच त्यांच्या पक्षाला जे आहे ते तिकीट मिळालं नाही. तर मला असं वाटतं की या ठिकाणी महाविकास आघाडीने अशी कुणावरही मजबुरी आणू नये या छोट्या पक्षांना आणि त्या सगळ्यांना ताकद देणं हेही खूप महत्त्वाचं आहे. या अर्थाने हा जो 85 85 85 प्लस 33चा फॉर्म्युला आहे, मला असं वाटतं की या निवडणुकीला काहीतरी या सगळ्यांची जी काही एकी दिसते आहे आणि याशिवाय फक्त ही एकीच नाही तर विरोधामध्ये जे सत्तेमध्ये आज बसलेले आहे महायुतीतले लोक, यांचा निबरपणा, यांचा सत्तेतला माज महाराष्ट्राने पाहिलेला आहे. लाडकी बहिणीच्या नावाने हे जरी योजना देत असली तरी माझ्या लाडक्या बहिणींना सांगणं आहे, अनैतिक सरकार आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेले की इल्लीगल लोक आहेत, इल्लीगल आहे हे असं होणं, पक्ष फोडणं, हे जे पक्षफुटी झालेली आहे देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलेलं आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सत्तेमध्ये आज बसलेले लोकांचं काय म्हणूया की नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी आणि येत्या 5 वर्षामध्ये जे आहे ते शांततेने बसावं आणि दुसरं काहीतरी काम करावं. कारण या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर आता आपल्याला सत्ता बदलावी लागेल, हे मला प्रकर्षाने जाणवत आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, या फॉर्म्युल्यातनं काय समजते तुम्हाला? अजून कुठले असे छोटे छोटे पक्ष आहे की ज्यांना ताकद दिली पाहिजे महाविकास आघाडीने आणि ज्यांची ताकद जी आहे ती रिप्रेझेंट केली पाहिजे, ज्यांचं नाव घेतलं पाहिजे, ज्यांना समोर आणलं पाहिजे? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.